ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि कोयना परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कोयना धरण परिसरामध्ये झपाट्याने वाढ होते। 24 तासांमध्ये कोयना धरण परिसरामध्ये 6 टीएमसीने वाढ झाली। धरणामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त क्युसेकने पाण्याची आवक वाढली आहे। कोयना महाबळेश्वर परिसरामध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर कोयना धरणामध्ये 60.28 टीएमसीने पाणीसाठा जमा झाला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या 24 तासांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। राहुल तपासे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, कोयना धरण परिसरातली परिस्थिती पावसाची नेमकी आता सध्या कशी आहे? तसा म्हणावा असा पाऊस हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आज ऑगस्ट पर्यंत पडलेला नव्हता। मात्र आज गेल्या 2 दिवसापासून या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तुफान पावसाने बॅटिंग केल्यामुळे आता शेतकरी वर्ग आणि तसंच धरणावरती अवलंबून असलेल्या गावांना दिलासा देणारी गोष्ट म्हणावी लागणार आहे। खरंच, कारण ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊसच नव्हता। अशामध्ये आता हा 2 दिवसापासून जो काही पाऊस आहे तो निश्चितच नावाजणारा म्हणावा लागणार आहे। कारण गेल्या 24 तासामध्ये कोयना आणि महाबळेश्वरच्या परिसरामध्ये जो काही पाऊस झालेला आहे त्याची नोंद ही 300 मिलीमीटर इतकी झाल्याचं एकंदरीत सकाळपर्यंत पाहायला मिळालं। आता दुपार झालेली आहे। दुपारपर्यंत जवळपास 125 मिलीमीटर पाऊस हा सकाळी 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत झाल्याचं एकंदरीत सांगितलं जात आहे। हा जो काही पाऊस आहे त्याच्यामुळे गेल्या 24 तासामध्ये तब्बल 6 टीएमसीने पाणी पातळी ही कोयना धरणामध्ये वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। आता कोयना धरणामध्ये 60 टीएमसी पाणी साठा झाल्याचं एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेकडून कळवण्यात आलेलं आहे। निश्चितच हा पाऊस जो आहे तो उपयुक्त कोयना धरणासाठी असू द्या अथवा इतर सातारा जिल्ह्यातल्या इतर धरणांसाठी म्हणावा तो महत्त्वाचाच मानला जातोय। मात्र हाच पाऊस अशाच पद्धतीने पडला तर कुठंतरी धरणं ही भरतील असं एकंदरीत आहे। मात्र सध्या आत्ता जो काही पाऊस आहे तो अशाच पद्धतीने राहावा अशी वरुण राजाला मागणी आता सातारा जिल्हा आणि ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले सर्व लोक म्हणतायत। एकंदरीतच आता या सगळ्या पावसामुळं ही धरणं जर काही पाऊस असाच पद्धतीने राहिला तर धरणं भरतील असं एकंदरीत बोललं जातं। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।